आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाविकास आघाडीनं एक संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अखेर आपलं जागावाटप जाहीर केलंय। लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गट तब्बल 21 जागा लढवणार असून काँग्रेस 17 जागा तर शरद पवार गट 10 जागांवर निवडणूक लढवणार आहे। विशेष म्हणजे गेल्या लोकसभेला शिवसेनेनं भाजपसोबत युतीत 23 जागा लढवल्या होत्या, काँग्रेसनं 25 तर राष्ट्रवादीनं 19 जागा लढवल्या होत्या। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी पक्ष फुटला असला तरी मवियाच्या जागा वाटपात मोठी बाजी मारली आहे असंच म्हणावं लागतं। या सगळ्यात शरद पवारांच्या वाट्याला कमी जागा आल्या असल्या तरी शरद पवारांनी त्यांची ताकद असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या 4 जागा आपल्याकडे खेचून घेतल्यात। त्यामुळे त्यांचं नुकसान झालं असं आता तरी म्हणता येत नाही। पण या जागा वाटपात सगळ्यात मोठं नुकसान झालंय ते काँग्रेसचं। मुंबईतल्या फक्त 2 जागा काँग्रेसला मिळाल्या इतकंच काँग्रेसचं अपयश नाही, तर भिवंडी, सांगली, मुंबई दक्षिण मध्य या जागा सोडत काँग्रेसनं आपल्या पायावर धोंडा मारल्याच्या चर्चा चालू झाल्यात। ठाकरे पवार जिंकले आणि काँग्रेस मात्र तहात हरली असं का म्हटलं जातंय पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू। आजच्या जागा वाटपात उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे बॉस आहेत हे अगदी लख्खपणे स्पष्ट झालं। विशेष म्हणजे मवियाच्या बैठका आधी हॉटेलमध्ये पार पडत असताना जागा वाटपाची संयुक्त पत्रकार परिषद मात्र उद्धव ठाकरे गटाच्या शिवालयात पार पडली। यावरून मवियामध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सध्या आपलं वजन दाखवण्याचा प्रयत्न करतायत हे स्पष्ट होतं। बरं, आता या सगळ्यात नक्की काँग्रेसचा गेम कसा झाला ते बघूयात। यातला पहिला मुद्दा म्हणजे शरद पवारांनी आपला बालेकिल्ला हलू दिला नाही। उद्धव ठाकरेंसोबत शरद पवारांनी देखील काँग्रेसला आसमान दाखवलं। असं म्हणण्याचं कारण म्हणजे सातारा लोकसभेवरून गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवार शोधण्याची पवारांची धडपड सुरू आहे। श्रीनिवास पाटील यांनी लढायला नकार दिल्यावर सारंग पाटील, बाळासाहेब पाटील, सत्यजित पाटणकर अशी नावं चर्चेत आली आणि मागे देखील पडली। याच दरम्यान जयंत पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांची कराडमध्ये झालेली भेट चर्चेचा विषय ठरली। आता पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध उदयनराजे भोसले असाच सामना साताऱ्यात पाहायला मिळणार याचीही चर्चा झाली। पण जेव्हा जयंत पाटलांनी पृथ्वीराज चव्हाणांना दिलेला प्रस्ताव समोर आला तेव्हा सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। कारण पवारांनी चव्हाणांना तुतारीवर लढण्याची ऑफर दिली, ज्याला चव्हाणांनी स्पष्टपणे नकार दिला। त्यानंतर पवारांनी लगेच दुसऱ्या उमेदवाराचा शोध चालू केला, ज्यामध्ये आता शशिकांत शिंदेंचं नाव आघाडीवर आहे। थोडक्यात साताऱ्यात तगडा उमेदवार नसतानाही जागा काँग्रेसला देऊन पृथ्वीराज चव्हाण उभे राहून जिंकण्याची शक्यता असतानाही शरद पवारांनी काँग्रेसला जागा दिली नाही। आता साताऱ्यावरचा क्लेम सोडला तर पुन्हा सातारा लढवता येणार नाही याची कल्पना असल्यामुळे पवारांनी ती रिस्क घेतली नसल्याचं कळतं। दुसरीकडे भिवंडीत शरद पवारांकडे उमेदवार नसतानाही त्यांनी बाळ्यामामा म्हात्रेंना पक्षात घेऊन ती जागा आपल्याकडे घेतली। भिवंडीत राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर झाल्यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वरून आदेश आला तरी काम करणार नाही, जागा काँग्रेसकडेच घ्या असा आग्रह करूनही शरद पवारांनी आपली भिवंडीची जागा काही काँग्रेसला सोडलीच नाही। आता हे झालं शरद पवारांचं। त्यानंतर नंबर येतो तो ठाकरेंचा। महाराष्ट्रात मवियामध्ये ज्या जागेवरून फूट पडेल अशाही चर्चा झाल्या, ती जागा म्हणजे सांगली लोकसभेची। पूर्वापार काँग्रेसच्या ताब्यात असलेली ही जागा काँग्रेसच्या एका चुकीमुळे 2019ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आली। विशाल पाटलांनी स्वाभिमानीतून निवडणूक लढवली, वंचित फॅक्टर निर्णायक ठरला आणि भाजपचे संजय काका पाटील निवडून आले। यंदा अगदी लोकसभेची चर्चा सुरू झाल्यापासून सांगितलं जात होतं की सांगली लोकसभा काँग्रेसलाच मिळणार। पृथ्वीराज चव्हाणांनी तशी हमीच विशाल पाटील यांना दिली होती। विशाल पाटलांनी तशी तयारीही चालू केली होती। पण अचानक सूत्र हलली। चंद्रहार पाटील उद्धव ठाकरेंना भेटले, ठाकरेंनी त्यांना उमेदवारी जाहीर करून टाकली। विश्वजित कदमांनी विशाल पाटलांना सोबत घेऊन दिल्ली वाऱ्या केल्या, पण सगळे प्रयत्न निष्फळ ठरले आणि अखेर संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी आपला हट्ट पूर्ण करत सांगलीची जागा आपल्याकडेच ठेवली। या सगळ्यात जयंत पाटलांनी दादा गटाचा गेम केल्याचं बोललं जातंय, पण तरीही ठाकरे आणि राऊतांनी अगदी शेवटपर्यंत सांगली काही सोडली नाही। तिकडे विशाल आणि विश्वजित भाजपात जातील किंवा अपक्ष लढतील अशी चिन्ह असतानाही काँग्रेसनंही सांगलीसाठी प्रयत्न केले नाहीत असंच दिसतं। जे सांगलीचं तेच मुंबई दक्षिण मध्यचं। मुंबई दक्षिण मध्य हा पूर्वापार काँग्रेसचा बालेकिल्ला। एकनाथ गायकवाड यांचं इथे वर्चस्व होतं। मात्र 2014 आणि 2019ला ही जागा शिवसेनेच्या राहुल शेवाळेंनी जिंकली, पण शिवसेनेत फूट पडल्यावर सिटिंग खासदार शिंदेंसोबत गेले। इकडे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष झालेल्या वर्षा गायकवाड यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून रान उठवलं। एक मजबूत चेहरा म्हणून त्या पुढे आल्या, पण इथेही ठाकरेंनी काँग्रेसचा गेम केला। दक्षिण मध्य मुंबईची जागा आपल्या ताब्यात घेतली आणि राज्यसभेची टर्म संपलेल्या अनिल देसाईंना उमेदवारी दिली। थोडक्यात दक्षिण मुंबईसारखी स्ट्रॉंग जागा काँग्रेसनं जागा वाटपात गमावली।
ती परत मिळावी म्हणून काँग्रेसचे नेते फक्त स्टेटमेंटच देत राहिले, पण ठाकरेंनी त्याला भीक घातली नाही. एकीकडे एकनाथ शिंदे मुंबईतल्या जागांसाठी अजूनही भाजपशी झगडा देत आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मात्र अगदी अलगदपणे काँग्रेसला मुंबईतून बाजूला काढले. 2019ला काँग्रेसनं मुंबईतल्या 5 जागा लढवल्या होत्या. यंदा मात्र ज्या 2 जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्यात तिथे देखील काँग्रेसची फार ताकद नाहीये. थोडक्यात एकट्या मुंबईत नाही तर सांगलीतही ठाकरेंनी काँग्रेसचा पुरता गेम केलेला दिसतो. आता या सगळ्याचा परिणाम काँग्रेसला भोगावा लागणार आहे. काँग्रेसनं सांगली, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबई यासारख्या ठिकाणी प्रबळ दावेदार असताना हक्काच्या जागा सोडल्यानं काँग्रेसचं नेतृत्व पक्षातल्या नेत्यांसाठी उभं राहत नाही असा मेसेज कार्यकर्त्यांमध्ये गेलाय. यामुळे काँग्रेसनं अक्षरशः ठाकरे आणि पवारांपुढे हार मानल्याचं चित्र निर्माण होतं. पक्षफुटीमुळे ठाकरे आणि पवारांच्या सहानुभूती फॅक्टरमुळे मवियाला मोठं यश मिळावं म्हणून काँग्रेसनं लहान भावाची भूमिका घेतली असली तरी याचा मोठा फटका काँग्रेसला बसणार आहे. काँग्रेसला याचा बसणारा सगळ्यात मोठा फटका म्हणजे भाजपला दिलेलं आयतं आमंत्रण. शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर आता भाजपचा सगळा फोकस हा काँग्रेसवर आहे. काँग्रेसच्या नेत्यांना फोडून त्यांना भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात प्लेस केलं जातंय. गेल्या काही दिवसांमध्ये अशोक चव्हाण, राजू पारवे, बसवराज पाटील, अर्चना पाटील चाकूरकर, मिलिंद देवरा, उल्हास पाटील, बाबा सिद्दीकी हे नेते काँग्रेसला सोडून गेलेत. आता पक्ष नेतृत्वाच्या माघार घेण्याच्या भूमिकेमुळे ही गळती आणखीनच वाढू शकते. काँग्रेसला याचा सगळ्यात मोठा फटका बसू शकतो तो म्हणजे विधानसभेत. लोकसभेला कमी जागांवर झालेली बोळवण, महत्त्वाच्या जागा ठाकरेंना सोडणं यामुळे विधानसभेची बार्गेनिंग पॉवर सुद्धा कमी होऊ शकते आणि ठाकरे इथे देखील काँग्रेसवर दबाव निर्माण करू शकतात. थोडक्यात आज जाहीर झालेल्या जागा वाटपात ठाकरे बॉस ठरलेत. पवारांनी 2 दिवसांपूर्वी मीच ठाकरेंना मुख्यमंत्री केलं हे सांगत रिमोट कंट्रोल माझ्या हातात आहे हे दाखवून दिलंय. पण काँग्रेस मात्र सगळ्यात मागे पडून तहात हरली आहे असं चित्र आहे. काँग्रेसकडे नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार एवढ्या मोठ्या नेत्यांची फळी असतानाही काँग्रेस तहात मात्र पक्ष फुटलेल्या ठाकरे आणि पवारांकडून सपशेल हरली असं म्हणता येतं. तुम्हाला काय वाटतं? याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोध भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.